दौलतवाडीत विहिरीत पडलेल्या गव्याची तब्बल 7 तासानंतर सुटका. दौलतवाडी येथे आज सकाळी एक थरारक घटना घडली. गावाजवळील राजू गणपती कानडे यांच्या खोल विहिरीत तब्बल 600 किलो वजनाचा गवा रेडा पडला. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. गव्याच्या गर्जनेसह लोकांची धावपळ सुरू झाली आणि पाहता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. सध्या गव्या या प्राण्याचे मानवी वस्तीमध्ये येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, कारण की उन्हाळा असह्य झाल्यामुळे अनेक गवे हे मोठ्या प्रमाणात पाणी शोधामध्ये फिरत असतात आणि अशाच एका गवा हा दौलतवाडी या गावाच्या शिवारामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये पडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अशा विहिरीमध्ये गवे पडण्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी घडत आहेत आणि वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी येऊन या गव्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. साधारणपणे 2 वर्ष वाढ असणारा हा गवा असण्याची शक्यता आहे. आपण पाठीमागे गवा पाहू शकताय. या बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न त्याचे चालू आहेत आणि यानंतर वन विभागाची टीम या ठिकाणी येऊन त्याला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग या ठिकाणी वनपाल साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून या गव्याला बाहेर पाडण्याचे कसे प्रयत्न होणार आहेत आपण जाणून घेऊया. साहेब आपले नमस्कार. नमस्कार, मी ए.व्ही. बुरटे, वनपाल कापशी. या ठिकाणी रात्री गवा बहुतेक म्हणजे कळपातून अलिप्त झाल्यामुळं तो पाण्याच्या शोधात एखाद्या वेळेस फिरत असेल त्यावेळी तो विहिरीच्या काठावरून घसरून खाली पडलेला आहे. या ठिकाणी आता विहिरीचा म्हणजे बेस बघितला तर दगड 5 ते 6 फूट चारीबाजून दगड असल्यामुळे त्याला बाहेर पडता येणं झालंय. त्यासाठी आता आम्ही कोल्हापूरहून रेस्क्यू टीम बोलवलेले आहे, तसेच क्रेनची पण सोय केलेली आहे, इथून बोलवलेलं आहे. आणि आता सध्या काय झालंय, उन्हाचे दिवस असल्यामुळं लोक जंगलात वगैरे म्हणजे आग वगैरे पेटवतात, त्यामुळे त्यांचे जे वस्तीस्थान असते ते नामशेष झाल्यामुळे गवे सैरावर फिरतात, बाहेर येतात मालकीमध्ये. तर त्यासाठी लोकांनी म्हणजे जंगलाला आग लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. मालकीत जरी आग लागली तर ती विझवून बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर तीच आग जंगलात जाते आणि मग त्यांचं जे वस्तीस्थान असते ते जळून जाते. त्यासाठी लोकांनी दक्षता घेतली पाहिजे. की नाही विषय आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्या म्हणजे विहिरीमध्ये गवा पडल्यास किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे किंवा अशा घटना नागरिक गवा आल्यानंतर नागरिकांनी पहिला काय करावं असं आपलं आवाहन करा. या ठिकाणी गवा जर वस्तीच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे जंगलातून बाहेर आल्यानंतर नागरिकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी म्हणजे ते समोरून वगैरे त्याला म्हणजे जास्ती उचलण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, कारण तो गवा हा काय होतंय की स्वतःहून तो मारत नाही किंवा काही करत नाही, पण त्याला जर डिवचल्यानंतर तो अंगावर येण्याची शक्यता असते. आणि सध्या काय झाले, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यामुळे त्यांचं वस्तीस्थान मालकीतील असो किंवा जंगलातील असो, वृक्षतोड झाल्यामुळं त्याचं वस्तीस्थान कमी व्हायला लागलं आणि ते मालकीत यायला लागलेलं. यासाठी आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेस्क्यू टीम आहे. तर ती म्हणजे वन्य प्राणी असे म्हणजे कुठे विहिरीत अडकले किंवा काही जरी हे असलं तर ती त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी नियोजन केलेलं आहे. तर आता रेस्क्यू टीम बोलवले आहे, जवळपास आलेले आहे. ते आल्यानंतर त्यांच्या प्लॅनिंगनं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. गव्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न चालू केले, मात्र त्याच्या प्रचंड वजनामुळे हे काम कठीण बनलं. अखेर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीने गवा रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते. तब्बल 7 तासानंतर गव्याला विहिरी बाहेर काढण्यात आलं व रेस्क्यू टीमच्या अंदाजानुसार गव्याला एका डोळ्याने दिसत नसल्याने पुन्हा एकदा शिवारातून भटकत दुसऱ्या विहिरीमध्ये गवा पडला. पुन्हा 2 तासानंतर रेस्क्यू टीमला यश मिळालं व सगळ्यांना जंगलामध्ये सुरक्षित सोडण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे दौलतवाडीत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली असून नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कुतूहलाचा विषय बनला आहे. प्रशासनाने गर्दी हटवण्याचे आवाहन केले असून बचाव कार्य सुरू होते. यावेळी सर्जेराव भाट, पोलीस पाटील अश्विनी अस्वले, कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, आशुतोष सूर्यवंशी, वनरक्षक राहुल जोंडवाल, हसूर खुर्द ए.व्ही. भुरटे, कापशी वनपाल, सागर पांढरे वनरक्षक कापसी व मुरगुड पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी यांचे गव्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू होते. कॅमेरामन अरविंद सावरतकर सोबत ओंकार पोद्दार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.